अरे कैसा होगा बेटा तेरा? लग्न झाला का तुझं? व्हायचं आहे? अरे कसं होईल रे बेटा तुझं? असं शार्प कर थोड़ा, एक बार सेट करने का बेटा, डबल हाथी नहीं लगाने का, उसको छोड़ देने का, बड़ा थोड़ा आमचे आदरणीय बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेशचे महासचिव आमचे नागोरावजी जयकर साहेब यांच्याकडून 3000ची भेट या गाण्याला मिळाली. माझ्या बांधवांना पार्टी आभारी आहे. एवढं जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी आला पाहिजे. तसेच श्रद्धावान यथार्थ वाघमारे आणि आयुष मेश्राम यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाची भेट मिळाली. पार्टी आभारी आहे. धन्यवाद. ऐका वाघमारे. जे लोक बाबासाहेबाचं खाऊन बाबासाहेबाशी गद्दारी करतात, सवलती घेतात बाबासाहेबाच्या नावावर, पण ज्यांना जयभीम घेण्याची लाज वाटते, सवलती खातात बाबासाहेबांच्या नावावर, आरक्षण घेतात बाबासाहेबांच्या नावावर, मोठ्या नोकरीवर जातात बाबासाहेबांच्या नावावर, आणि बाबासाहेबांचं नाव घेण्याची ज्यांना लाज वाटते ती आरामखोरांना माझं म्हणणं आहे काय? अरे थुले गाथू, अरे तुया जगण्यावर थू, अरे थुले गाथू, अरे तुया जगण्यावर थू, अरे बाबासाहेबाला विसरला तू रे, विसरला तू. तुया जगण्यावर थू, अरे थुले गाथू, अरे खातो बाबासाहेबाचं आणि जयभीम घेण्याची लाज वाटते रे तुला. अरे थुले गाथू, अबे तुया जगण्यावर थू, अरे बाबासाहेबाला विसरला तू रे, अरे धम्म कार्य करणाऱ्याला मान देत नाही, धम्म कार्य करणाऱ्याला मान देत नाही, धम्म कार्य करणाऱ्याला मान देत नाही, अरे समाजाचा असूनही दान देत नाही. कार्य करणाऱ्याला मान देत नाही. माझ्या बांधवांनो, जयंतीच्या कार्यक्रमासाठी काही मंडळी रात्रंदिवस हे करतात, वर्गणीसाठी फिरतात, माझ्या मायबाऊल्या सुद्धा कार्यक्रमासाठी धडपड करतात, परंतु काही महिला मंडळी बघा बाबासाहेबांच्या पुण्याईनं सगळंच काही, पण आमचे जयंती कार्यकर्ते जेव्हा वर्गणी मागण्यासाठी गेले तेव्हा साहेब घरी नाही आहे, उद्या येतात. साहेब ऑफिसला गेले, संध्याकाळी गेले म्हणजे साहेब झोपले, उद्या येतात. उद्या काही जणी तर बाबासाहेबांच्या जयंतीचे वर्गणी असते 2000 आणि हे देते 100. किती देते वर्गणी असते? 2000 आणि हे देते 100. त्याच्यात तू विचारते भोजन दान में क्या क्या? वर्गणी असते 2000 आणि देते 100. त्याच्यात तू विचारते भोजन दान में. काही जण तर बाबा 100 रुपये वर्गणी देते, त्याच्यात चिंट्या बी, चिंटी बी, कमरीवर पिंट्या बी, पिंट्याची मम्मी बी, पिंट्याचे पप्पा बी. 100 रुपयात 100 रुपया.
आमच्या बेबीबाई आमच्या मावशीकडून 500 रुपये भेटायचं जोरदार टाळ्या. 100 रुपया दादा 100 रुपया. चिंट्या भी चिंटी भी चिंट्याचे पप्पा भी चिंटीची मम्मी भी. 100 रुपया 100 रुपये वर्गणी असते. 2000 येते ते 100 आणि त्याच्यातल्या त्याच्यात विचारते भोजन चांगले क्या क्या आहे त्या 100 रुपयात 5 जण. बरं काही काही खाता बांधून बी नेतात. नाही ते पिंट्याच्या पप्पाना ऑफिस मधून जरा लेट येणार आहे त्यांच्यासाठी गिलासामध्ये कधी अब चोरले तो जेवला बी घरी जाऊन झोपला बी त्याची सोय लावून राहिली ते सांग चोरले 100 रुपये. महिला मंडळी काही कमी नाही दादा. एखादीच्या नवऱ्यानं जर 2,000ची पावती दिली तर एवढे डोळे काढते तर एवढे द्या लागते का एवढे बापा एवढे द्या लागते. तू साडी घे 5,000ची. तू साडी 5,000ची घे आणि जयंतीला वर्गणी फक्त किती रुपये 100 रुपये. बाबासाहेबांच्या पुण्याने माझ्या मायमौल्यांना एक गोष्ट लक्षात द्या. बाबासाहेबांच्या पुण्याने आज कसल्याच प्रकारची कमी नाही. आज तुमच्या अंगावर लाख रुपयाचे दागिने आहेत. कपाटामध्ये 15-20 हजाराच्या साड्या आहेत. पण या 20,000च्या मखमली साडीवर माझ्या मायमावली रमाईच्या फाटक्या लुगड्याचे उपकार आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि 100 रुपये वर्गणी देतच लाट नाही वाटेल तुला थोडीशी. म्हणून तर म्हणतोय की धम्म भगिनी बोले हा माझा नव्हे तिचा सत्कार आहे. म्हणून तर प्रणयच्या गळ्यात पुष्पहार आहे. तर ताई तू घातलेल्या 5,000च्या मखमली साडीवर माझ्या मायमाऊली रमाईच्या फाटक्या लुगड्याचे उपकार आहे. बाबासाहेबांच्या पुण्यानं प्रत्येक महिन्याला बघा प्रत्येक महिन्याला अगे शांता काय म्हणते कांता अगे शांता माझ्या साहेबाला 60,000 रुपये पगार आहे. किती बोलायला नसतं तोंड भात खाल दिला का तुम्हाला उपास धरून आल्या. काही काही जणी तर अशा बसल्या बिचाऱ्या जशा उरावर पोटात डून बसल्या तशा. हो काही काही जणी नुसत्या वट वाकुडा सारख्या टकर पाहून राहिली. बाजूची हसली तर तेही असते ही बाजूची न वाजवली तर तेही वाजवते. हे इरीस कुठून तर तूही कुठचो. अरे 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 ज्या महिला मंडळी बुद्धविहारात गेल्या नसत त्यांना आपल्याकडून माफी. आजचे दिवस माफी. पण आता घरी गेल्यानंतर तुम्ही आपल्या घरच्या माणसाला सांगा हो मी विकास भाऊचं गाणं ऐकून आली. आता मी प्रत्येक रविवारी बुद्धविहारामध्ये जाणार आहे. तुम्हाला पटत असेल तर राहतो ना बॅगात कपडे भरतो मग बोंबलत तसा. आणि एवढं सांगून मी ज्या बाया बुद्धविहारामध्ये जाणार नाही त्यांच्यासाठी आगे थू बाई थू हे तुला तशी म्हणत होती. आगे थू बाई थू आगे तू या जगण्यावर थू आगे बाबा साहेबाला असं तुम्ही म्हणायचं आहे. आता ज्या बाया बुद्धविहारात येत नाही तिच्या घरी 10-15 जणीनं जा एकटीनं जाऊ. कारण तुमच्यापेक्षा समोरची तयार असेल तर तुमचाच मसाला काढून टाकत ते. म्हणून एकटीनं जायचं 10-15 जणीनं जायचं. मग तिला म्हणायचं इकडे इकडे झाकण जुने चोर इकडे. आणि मग तिला म्हणायचं आगे थू बाई थू आगे तू या जगण्यावर थू आगे बाबा साहेब
कमेटी की तरफ से उनका बहुत बहुत स्वागत करता हूँ। एक बार हमारे बादल भाई के लिए जरा जोरदार ताली होगी। आणि काय म्हणणं आहे, अरे तू बाई तू तुझ्या सगळ्यावर तू बाबासाहेबाला विसरली तू आणि कमलाकरजी गेडाम साहेब, राजूजी गेडाम यांच्याकडून 200 रुपयाची भेट मिळाली, पार्टी आभारी आहे, धन्यवाद। आणि काय म्हणताय माझ्या बांधवांना, ऐकावं, अरे स्वाभिमान विकतो लेका बाबा भीमा पाटील, स्वाभिमान विकतो स्वाभिमान विकतो लेका बाबा भीमा पाटील, अरे स्वाभिमान विकतो लेका बाबा भीमा पाटील। बाबासाहेब बोलून गेले, सारं काही विका पण भान विकू नका। अरे बहुजनवादी महापुरुषाची जान विकू नका। अबे वेळ पडल्यास आपलं घरदार विका रे, पण दारूच्या बाटलीवरती मतदान विकू नका। स्वाभिमान विकतो लेका बाबा भीमा पाटील, स्वाभिमान विकतो लेका बाबा भीमा पाटील। आणि कुत्र्यावाने हिंडतो लेका दारू बोटीसाठी, म्हणून आमच्यातले माणसं बी काही कमी नाही दादा, बाबू मेरा बडा दे बडा, आमच्यातले माणसं बी बिलकुल काही कमी, कारण 2-4 लोक जर चांगलं काम करत असेल तर ते बाकीच्याला चांगलं दिसत, हे स्वतः काही करत नाहीत तर दुसऱ्याला काही करू देत। काही लोक जयंती मंडळाचे कार्यकर्ते जर जयंतीचं काम करत असतील तर बाकीच्या लोकांना ते चांगलं दिसत नाही। बाकीचे लोक काय म्हणते, बयान झाले ते रिकामे आहेत, ते काम नाही द्यायले, तुले तुला काम आहे रे खरकट्या तोंडाच्या। हे स्वतःही काही करत नाहीत ना दुसऱ्याला काही करू देत, हे निवर फक्त काड्या करायचे काम, मोठे टाकायचे, निवर फक्त काड्या करायचे काम। मग अशा लोकांना माझं म्हणणं आहे, जे लोक बघतो अक्कल वाटायचं काम करतात, मावशी काही लोक बघतो अक्कल वाटायचं काम करतात, स्वतः काही करत फक्त अक्कल, हे असे करायला पाहिजे होते, ते तसे करायला पाहिजे होते, हे असे करायला पाहिजे। तू काय आणू शिकतस का रे घरी, तू कोण आहे, तू काय करतस, तू काय करतस, हे स्वतः काही करत नाहीत ना दुसऱ्याला काही करू देत, म्हणजे अक्कल वाटणाऱ्या लोकांना माझं म्हणणं आहे काय, अबे तुले का तू का अक्कल वाट्या, अबे तुले का तू, अबे स्वतःची धू, हे फक्त अक्कल वाटते, हे असे करायला पाहिजे होते, ते तसे करायला पाहिजे होते, मला नेमकं डिचकत तू करण्यात ते खरखड्या तोंडाचे, हे स्वतः काही करत नाही, फक्त अक्कल वाटाचे काम करते, अशा लोकांना माझं म्हणणं आहे काय, अबे तुले का तू, अबे स्वतःची धू, अबे तुले का तू, अबे स्वतःची धू, अबे दुसऱ्याची पाहिले धुतस तुले, तिकडे तिकडे ते मावशीबाई, हे मी माझ्याजवळच येणार आहे, टेन्शन नको। हा पण अबे तुले का तू, हे असे करायला पाहिजे होते, ते तसे करायला पाहिजे होते, आपली खरकटीच, हे आपली खरकटीच, पण लोकांनी नुसती अक्कल, हे असं करा तसं करा। मग अक्कल वाटणाऱ्यांना माझं म्हणणं आहे काय, अबे तुले का तू, अबे स्वतःची धू, अबे तुले का तू, का खरकट्या तोंडाच्या, अबे तुले का तू, अबे स्वतःची धू, अबे दुसऱ्याची पाहिले, बाबासाहेबामुळे पोट भरतो
लाजी लाजी जय भीम करतो आमच्या रिशिताई आमच्या छोटे ताईकडून 500 रुपये भेट मिळाली पार्टी आभारी आहे आणि काय म्हणणं आहे बाबासाहेबामुळे पोट भरतोय चांगला मटन बिर्याणी तोडतोय अबे खातच बाबासाहेबाच्या नावाचं आणि जय भीम घेण्याची लाज वाटते रे तुला ज्यांना ज्यांना जय भीम घेण्याची लाज वाटते त्या त्या आरामखोरांना माझं म्हणणं आहे कि गौतम के चरणों में झुकता हूं मैं 3 बार गौतम के चरणों में झुकता हूं मैं 3 बार सभी महापुरुषों को वंदन करता हूं मैं 3 बार कोई जय भीम वाला मिले तो जय भीम करता हूं मैं हर बार और जो जय भीम वाला होकर जय भीम ना करे अरे उसके मुंह पे थूकता हूं मैं 3 बार आणि या गीताचा शेवट सादर करते बांधव नाही का बुद्ध बुद्ध सांगतो फक्त आपण इकडे नागपुरात आले म्हणजे मोठ्या मोठ्यानं जय भीम भाऊ बुद्ध बुद्ध बापा बापा आज तिकडे पुण्याले मुंबईमध्ये गेले की नाही 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 आम्ही तेणे आम्ही वरच्या जातीशी वरच्या मारुळे कोमरत लागतोय अगं कुठं बी राहा पण जात लपून राहू नका जय भीम विसरून राहू नका ज्या दिवशी तुम्ही ना जय भीम घेणं सोडलं त्या दिवशी तुमच्यात आणि कुत्र्यात काही फरक नाही लक्षात घ्या त्या दिवशी तुम्ही बाबासाहेबाचा जय भीम घेणं सोडला त्या दिवशी तुमच्यात आणि कुत्र्यात काही फरक नाही एक लक्षात घ्या अरे घेतो तो श्वास आणि खातो तो घास फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्याने अरे वो मर्द की तरह अगर लड़ा नहीं होता तो ये ताज तेरे कदमों में पड़ा नहीं होता अरे ये जातिवादी तूफान कब से तहस नहस कर देता हम जय भीम वालों के बस्ती को अगर चट्टान बनकर मेरा भीम अगर खड़ा नहीं होता थोड़ा बड़ा दो ना कोरस का माइक थोड़ा सा ज्यादा है ना नहीं बात क्या है दादा ये पुलिया के नीचे है ना तो उसके हिसाब से बड़ा है बोलते तुम्हारे हिसाब से ठीक है क्या तुम्हारी आवाज नहीं आ रही मेरे तरफ हाँ बाबासाहेबामुळे पोट भरतोय शेवटचं कडवं सादर करतो बांधवांनो अरे बुद्ध बुद्ध सांगतो फक्त आपण आणि कॉलनीत राहताना लपवित जातं म्हणून बाबासाहेबाला विसरला तू जे लोक बाबासाहेबाला विसरले त्यांना अजून 4 वेळी सादर करतो माझ्या बांधवांना लक्ष देऊ नका की न्यायी त्याला म्हणावे जो अन्यायावरती गाव चालवतो कार्यकर्ता त्याला म्हणावे जो एका पदाने गाव चालवतो अरे हवा पाहून दिवा मांडणारे लय भेटतील रे पण खानदानी मर्द त्याला म्हणावे जो बाबासाहेबाचे नाव चालवतो